are watching खबर फेस टू फेस। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। मैं ज़ीशान आज़मी। आज की ताज़ा खबर देखने से पहले हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको डेली अपडेट तुरंत मिल सके। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। रविवार 27 अप्रैल 2025 को शाम 5 बजे स्वागत पार्क, गोरेगांव स्पोर्ट क्लब, गोरेगांव पश्चिम में एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया गया। इस बैठक के संयोजक जिला उपाध्यक्ष सिरिल डिसूजा रहे। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य आगामी 1 मई 2025 को आयोजित होने वाले विशेष कार्यक्रम की रूपरेखा तय करना था। बैठक में मुख्य अतिथि के रूप में बोरीवली तालुका अध्यक्ष संजय सकपाट की गरिमामय उपस्थिति रही। मुंबई के कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहब ने विशेष अतिथि के तौर पर बैठक की शोभा बढ़ाई। इस अवसर पर पूरे मुंबई प्रदेश के पदाधिकारी, सभी तालुका अध्यक्ष, जिला पदाधिकारी, विभिन्न फ्रंटल संगठनों के जिलाध्यक्ष, तालुकाध्यक्ष एवं अन्य पदाधिकारी उपस्थित रहे। सभी सदस्यों को पूर्व सूचना देकर इस बैठक में अनिवार्य रूप से शामिल होने का निर्देश दिया गया था। बैठक में एकजुटता और आगामी कार्यक्रम की सफलता के लिए विचार विमर्श किया गया। आइए देखते हैं खबर फेस टू फेस। उमर अब्दुल्ला की रिपोर्ट। बहुत ही अच्छा, जिन्होंने हमारे जिला अध्यक्ष के आदेश अनुसार बहुत ही अच्छा यहाँ पे कार्यक्रम लिया, मैं उनका अभिनंदन करना चाहूंगा। माजी नगर सेवक श्री डिसूजा जी, बहुत ही अच्छा सुंदर कार्यक्रम यहाँ पर उत्तर मुंबई जिला के हमारे अध्यक्ष इंद्रपाल सिंह साहब की आदेशों से यहाँ पर लिया गया है। मैं आगे का कार्यक्रम शुरू करने के लिए कुछ कहना चाहूंगा। मैं हमारे श्री डिसूजा जी के बारे में बहुत ही अच्छे तरीके से इन्होंने कार्यक्रम को आयोजन किया है यहाँ पर, तो मैं ऐसे हमारे श्री डिसूजा जी से निवेदन करूंगा आप लोगों को संबोधित करें। कार्यक्रम की विस्तारित सभा है ये, और इस सभा में हमारे लाड़के मुंबई के कार्याध्यक्ष श्री शिवाजीराव नलावडे साहब उपस्थित हैं। उनके बीच ओबीसी के मुंबई के अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्मान्य शिवाजीराव नलावडे साहेब, आमच्या महिलाच्या उपाध्यक्षा आरतीताई साळवी, या ठिकाणी आपल्या श्री डिसूजा आणि या उपस्थित दीपालीताई, सर्वच तालुका अध्यक्ष आणि या ठिकाणी या जिल्ह्याचे पदाधिकारी, मुंबईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी सिरींचे आपलं आज आपले जिल्ह्याचे अध्यक्ष इंद्रपाल सिंगजी यांच्या गैरहजेरीत आपण त्यांच्या आदेशाने अतिशय व्यवस्थित सुंदर अशी ही मीटिंग लावली, त्याबद्दल सर्वांनी त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे। कारण या उत्तर मुंबईमध्ये नलावडे सर मी पहिल्यांदा पाहतोय, म्हणजे तुमच्यावर येत असताना की एक चांगली मीटिंग या ठिकाणी होत आहे, तर तुमचं सर्वांचं या मीटिंग मध्ये स्वागत। आज आपल्याला या ठिकाणी जो आपला 1 मेला जो कार्यक्रम होणार आहे आणि 65 वर्ष हा गौरव उत्सव आपण या मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 1 मे, 2 मे, 3 मे, 4 मे असं 3 आपले एकूण 4 दिवस हा मुंबईमध्ये वरळी जांभोरी मैदान या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रमुख सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या नेतृत्वामध्ये हा भव्य दिव्य असा हा महाराष्ट्र गौरव महोत्सव हा मुंबईमध्ये होत आहे। 16 हा मुंबईमध्ये होत असताना मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, तुम्हा सर्वांचं एकच कर्तव्य आहे की हा कार्यक्रम आपल्याला 4 दिवस चालणारा हा कार्यक्रम आहे
आणि या कार्यक्रमाला आपण आपल्या प्रत्येक वार्डातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून प्रकारचे आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, हे सर्व मान्यवर नेते मंडळी, सर्व मान्यवर मंत्री, सर्व आमदार, सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी सर्व उपस्थित असणार आहे आणि फार मोठी जबाबदारी असणार आहे की आपण एक मोठी ताकद मुंबईमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपण त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे आणि त्या आदरणीय आपले खासदार सुनील तटकरे साहेब यांनी ठेवलेला आहे, महाराष्ट्राच्या वतीने ते आयोजित केलं आहे. तो कार्यक्रम 1, 2, 3 आणि 4 सुंदर आहे. मी तर म्हणते की थोड्या वेळामध्ये खूप चांगल्या लोकांना एकत्रित केलंय आणि या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज ही मीटिंग आहे. आणि जे काही आपले आलेले महिला असतील, युवक असतील, बेसिकचे कार्यकर्ते असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष असतील, आमच्या सीमाताई आज आल्या नाही आहेत, स्मिताताई असतील, दीपालीताई, मधले साहेब, त्याच्याबरोबर गायत्री, आमचे जुने सहकारी, आम्ही दोघं एकत्र जिल्हाध्यक्ष होतो साहेब, मनसुख काट आहे नाही. मग ती आयडेंटिफिकेशन साठी मी कोणाला पगार देत नाही किंवा कोण मला पगार देत नाही, पण त्याच्यामुळे मला मिळणारा मान सन्मान आपण प्रत्येकाने आदर केला पाहिजे. पार्टीचा कार्यक्रम असेल, पार्टीची मीटिंग असेल, सगळ्यांनी आलं पाहिजे. आता काल 3 जिल्ह्याची मीटिंग झाली तिथे असं ठरलं साहेब, प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून 4 दिवसामध्ये मला 25 महिला आलेल्या पाहिजे. आता या जिल्हाध्यक्ष आल्या नाहीयेत, त्यांनी त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये टाकलंय की त्या येणार नाही, त्याच्यासाठी प्रभारी म्हणून आपण स्मिता वांद्रेकरांना चार्ज देतोय आणि त्या काम करणार. बघा कोण काम करतं, इथून जाऊन ते आपके जैसे की कुछ हम लोग को होना चाहिए ना, हेल्प, महिला आल्या पाहिजेत, युवक आले पाहिजे, तर आपला कार्यक्रम होईल. आणि हा कार्यक्रम महाराष्ट्राचा आहे पण मुंबईमध्ये होतोय आणि आदरणीय नलावडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली होतोय, ते कार्याध्यक्ष आहे, ते आल्यानंतर ते जिथे जाणार तिथे तुम्ही आलं पाहिजे. कोणच येत नाही साहेब, त्या दिवशी आलेले कार्यक्रमाला 9 वाजता कोणी दिसलं नाही, मला एकही चेहरा इथला दिसला पण येतो. आता बघा मीटिंगला किती जण एकटे आले, महिला किती आल्या बघा साहेब, आहेत की ना महिला. या महिन्याला जिल्हाध्यक्ष नसताना, तालुका अध्यक्ष पण हजर नसताना एवढ्या महिला येऊ शकतात साहेब. मग हे सगळं क्रेडिट आमच्या स्मिताताईंना जातं. मग मला असं म्हणायचंय की बेसिकचे जे आहे, सेवा दल आहे, आपलं तालुका अध्यक्ष आहे, हे प्रत्येकाने 1-1, 2-2 महिला जर आम्हाला दिल्या, म्हणजे मी मुंबई अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगते की महिला दिल्या तर हा उत्तर मुंबई जिल्हा 1 नंबरला जाईल, आपलं काम चांगल्या पद्धतीने होईल. आणि याच्या पुढे नलावडे साहेब जिथे जाणार, आपल्याला कळलं साहेब जाणार आहे, तिथे मला आवर्जून प्रत्येकाला सांगायचं तुम्ही हजर पाहिजे. आपले प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आले, कोणी नव्हतं असं नाही झालं पाहिजे. बघा बाकीच्या ह्याच्यामध्ये आज शिवसेनेचं उदाहरण घ्या साहेब, एखादा गटप्रमुख सेनेचा शिवसैनिक जर तुमचा आमदार येणार असेल किंवा साधा नगरसेवक येणार असेल, त्यांच्या महिला येतात, त्यांचे पुरुष येतात, असं विचारत नाही की आम्हाला काय मिळतंय पक्षाकडून. आणि आता आपल्याला खूप दिवस झाले, आता थोडेसे दिवस परगळ आहे पक्षामध्ये, ठीक आहे, पण आता प्रत्येकाने जोमाने काम केलं पाहिजे आणि आपली स्वतःची आयडेंटिफिकेशन केलं पाहिजे. मी येताना माझ्याबरोबर 50 महिला आल्या पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे. मी 50 म्हणताना माझ्याकडे 40 तरी येतात. माझ्या रोजचा तुम्ही फोटो बघत असाल, आम्ही फोटो टाकत नाही, पण 50 महिला म्हणजे आमच्या नाही म्हणतात 40 तरी. मला एक सांगायचं, या कार्यक्रमामध्ये किती आपले जे बेसिकचे आहेत ते किती महिलांना पाठवणार आहेत 4 दिवसामध्ये, म्हणजे तुम्ही पण बोलायचंय, आपही बोलणे का? 10 रोज आल्या पाहिजे, 10 रोज यांच्याकडनं प्रत्येक तालुक्यामधून. तुमच्याकडनं किती महिला येणार? अरे महिला असल्यावरती कोणीतरी विश्वास ठेवला पाहिजे. मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देते. आमची प्रेस कॉन्फरन्स होती साहेब आणि सदा सरवणकर त्याच्यामध्ये अध्यक्ष आहेत, आजही आहेत. त्यांनी मला बोलवलं, ताई इकडे या, बसा माझ्या बाजूला. साहेब बसू दे ना, आपले सगळे ट्रस्टी आहेत. त्यांनी सांगितलं की 10 पुरुष एखाद्या ठिकाणी गेले, त्या 10 पुरुषांमध्ये 2 महिला गेल्या. बघा मी अतिशोक्ती नाही करत, त्या पुरुषांवरती समाज
बाजूचे आजूबाजूचे सगळे लोक विश्वास ठेवतात की हा माणूस चांगला आहे, योग्यतेचा आहे, म्हणून या माणसाबरोबर 2 महिलांनी करायला विश्वास टाकला. म्हणून तुम्हाला सांगायचंय तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेऊन या. जास्तीत जास्त आम्ही साहेब या इथे बुकं भरलेली आहे. ती बुकं पण आम्ही देताना आपण असाल त्यावेळेला आम्ही देऊ. महिलांना आपण सेपरेट बुक दिली होते साहेब, मुंबईच्या वतीने आम्ही बुक भरले होते. तर मला हे सांगायचं की महिलांना तुम्ही तयार करा, महिलांना आपल्या पक्षात आणा आणि आपण प्रत्येकाने पद घेतलंय त्या पदाचा कुठेतरी दुरुपयोग न करता. काल मी दादांचा एक व्हिडिओ टाकला होता की प्रत्येकाने सकाळी उठून कामाला लागा, सकाळी नाही तर दुपारी तरी आपण लागू आणि ही पत्रिका प्रत्येकाला नेऊन द्यायची. आपल्याकडे असणारे वकील असतील, डॉक्टर असतील, शाळेमध्ये असणारे प्रिन्सिपल असतील, सगळ्यांना जाऊन द्यायची आहे. असं द्यायचे आणि फोटो काढायचे. हे 1000 तुम्हाला दिले तुमच्या याला, ते प्रत्येकाने त्याचा फोटो काढायचे जाऊन त्यांच्याबरोबर आणि ते फोटो आपल्या ग्रुपला पोस्ट करायचे. पहिल्या दिवशी हुतात्मा चौकाच्या इथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आहे 4 वाजता. त्याच्याप्रमाणे साहेब आता तुम्हाला सांगतील कुठे पोचायचं कुठे नाही. दुसऱ्या दिवशी एक वेगळा कार्यक्रम आहे. मात्र तिसऱ्या दिवशी माझी जेवढे मुख्यमंत्री आहेत सगळ्या पक्षाचे जे हो ॲडव्होकेट इंद्रपाल सिंग यांच्या गैरहजेरीमध्ये आरतीताई साळवी, मुंबईचे ओबीसीचे अध्यक्ष श्री बबनराव मदने, दीपालीताई दलाल, सर्व उपस्थित मुंबईचे पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष, महिलांचे पदाधिकारी, युवकांचे पदाधिकारी, फ्रंटल आणि शेलचे मुंबईचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष, उपस्थित सर्व वार्ड अध्यक्ष आणि या पक्षावर प्रेम करणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महिला भगिनी, बंधू आणि मित्रांनो, प्रत्येक डिव्हिजनमध्ये साईच्या 6 डिव्हिजनमध्ये आज 6 रथ आपण सगळ्या ठिकाणी पाठवून पक्षाचे आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार तटकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण रथयात्रा मंगल कलश घेऊन महाराष्ट्राचा इथले पदाधिकारी आणि स्थानिक जनता या कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहे. हे सर्व रथ 1 मे रोजी मुंबईला दुपारी 12:30 वाजता पोहोचणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे की गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025. या राज्याची स्थापना होऊन 65 वर्ष झाली. मुंबई शहरामध्ये महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यक्रमाची वाच्यता व्हायला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम नेमका काय आहे हे अगोदरच्या आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, सलीलबाईंनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा मी थोडं रिपिटेशन यासाठी करून सांगेल की या महाराष्ट्राची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मनसुबा आदरणीय दादांच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला महाराष्ट्राच्या अध्यक्षांना नंतर नेत्यांना हा यशस्वी करा. असे फॉर्म दिले कोरे म्हणे नलावडे कधी बेईमानी करणार नाही पक्षाशी, ते बरोबर त्या ठिकाणी देते आणि मी नाव टाकून दिले. आणि आज 10 नगरसेवक जिले के पदाधिकारी की सभा हो रही है. इस सभा का जो आयोजन जिस तरह से हुआ है उसके लिए हम सब लोग पार्टी के तरफ से को और उनके सब साथी, हमारे बम्बई के पदाधिकारी, जिला के पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष, ये सबको उनको सहयोग करने से जो उन्होंने आगे आने का काम किया, इसलिए भी मैं बहुत आभारी हूँ. जिस तरीके से इतना बड़ा प्रोग्राम था लेकिन सरकार यहाँ पर नहीं आने का क्या वजह है? नहीं, हमारे उत्तर मुंबई के जो जिलाध्यक्ष है एडवोकेट इंद्रपाल जी, ये
इस सभा के लिए हाजिर नहीं रहेंगे। ये पहला ही परमिशन उन्होंने लिया था, उनका फैमिली प्रोग्राम ये हॉलिडे है, इसीलिए उन्होंने तय किया है और हम लोगों ने उनको अनुमति देके उन्होंने जो कहा सलील भाई को उनके जगह पे प्रभारी वो आने तक जो बनाया है वो उनके कहने से ही बनाया और वो सक्सेसफुल रहा है। सुप्रीम कोर्ट में केस पेंडिंग है। सुप्रीम कोर्ट का जब तक फैसला नहीं आता है तब तक महानगर पालिका का चुनाव नहीं होगा, लेकिन उम्मीद करते हैं कि नवंबर 2025 में ये चुनाव होने की सर, आने वाले दिनों में जामनी मैदान नदी के जामनी मैदान में बड़ा सभा रखा गया आसन, कारण क्या है उस सभा में? गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 के नाम पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष, इस महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहब के नेतृत्व से और महाराष्ट्र के हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सदर प्रमुख खासदार सुनील तटकरे साहब, हमारे नेता महाराष्ट्र का माजी मंत्री आदरणीय भुजबल साहब और सब नेता प्रफुल्ल पटेल साहब, ये लोगों के नेतृत्व से ये महाराष्ट्र की गौरवशाली जो परंपरा है उनको जतन करने के लिए बम्बई में 65 साल के बाद हम फर्स्ट टाइम बम्बई के 1.5 करोड़ लोगों को एक कार्यक्रम में सहभागी होने का मौका दिया। महाराष्ट्र दिवस के लिए एक मई महाराष्ट्र दिवस सेलिब्रेट आपकी पार्टी कैसे देना चाहेंगे? एक में जो 105 लोग शहीद हुए हैं संयुक्त महाराष्ट्र के चलवल में, ये कामगार दिन मनाया जाता है। उस कामगार दिन को पूरा भारत देश इसकी याद करे और कामगारों के हित में काम करने की ऊर्जा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे नेताओं को दे और हम लोग सरकार में हैं और निश्चित स्वरूप से अजीत दादा के नेतृत्व में कामगार लोगों के लिए आपको कुछ दिन के अंदर बहुत अच्छी सुविधा घोषणाएं सुनने को मिलेगी। अजित पवार जी एक सभा को संबोधित करते हुए अपने स्पीच में कहा कि बिजनेसमैन को दो नंबर काम नहीं करना चाहिए व्यापारी को, तो इस पर आप क्या कहना चाहिए? एकदम सही तो बोला उन्होंने क्या गलत बोला? हमारे नेता ने अजीत दादा ने जो स्टेटमेंट किया है कल परसों, ये पूरे महाराष्ट्र को चकित करने वाला स्टेटमेंट है कि एक पॉलिटिशियन भले अपना खुद का पार्टी का नेता कार्यकर्ता हो, 2 नंबर का बिजनेस अगर कोई काम करेगा उनको टायर के नीचे जाना पड़ेगा। टायर ये वर्ड है उनका। तो ये सेंटेंस सुन के महाराष्ट्र के 12 करोड़ लोगों को ऐसा लगा कि राजनीति में ऐसे भी नेता है वो सच्चाई की बात करते हैं और लोगों के हित की बात करते हैं, इसलिए हमको गर्व है। इतना बड़ा मतलब क्या कहना चाहते हैं, किसकी कमी रही? ऐसा लगता है कि चूक रही। जिस लोगों ने ये गलत काम किया है, देशद्रोह का काम किया है, आतंकवादियों का काम किया है, इसके खिलाफ पहला मत प्रदर्शन हमारे पार्टी के अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार साहब ने उनकी खूब भारी तरह से निंदा की, हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष ने की और पूरे देश में ऐसा माहौल बना जो जात पात धर्म के नाम पे जो लोग कुछ राजनीति करना चाहते हैं उनको चपराक देने का काम हमारा जो सेंट्रल गवर्नमेंट है, हमारा स्टेट गवर्नमेंट है, इतना ही नहीं इस देश की सब विरोधी पार्टियां लेकिन इस काम में जो काम हुआ उसके बारे में बहुत नाराज है, दुखी है और सरकार को पूरा उनके ऊपर कार्रवाई करने के लिए समर्थन करें। आपको जिला दिया गया है, आपको बहुत बड़ा रोल पड़ा है, क्या कहना चाहते हैं? मैं सबसे पहले हमारे मुंबई के कार्याध्यक्ष आदरणीय नलवड़े साहब उनके आशीर्वाद से और जिला अध्यक्ष हमारे इंद्रपाल सिंह साहब जी के आशीर्वाद से जो मुझे प्रभारी बनाया उसके लिए मैं इन दोनों
वरिष्ठ नेताओं का मनपूर्वक अभिनंदन करता हूँ, आभार मानता हूँ। सरकार में बैठे हुए आप लोग हैं सर, ये बताइए पब्लिक के पास नौकरी चाकरी नहीं है, तरह तरह के लोग सवाल कर रहे हैं, भुखमरी का माहौल है, क्या पब्लिक को राहत मिल पाएगी या नहीं? पब्लिक की राहत के लिए ये महायुति की सरकार ने इतनी सारी सुविधाएं, इतनी सारे प्रोग्राम लाए हैं। हम लोग ये 4 तारीख का प्रोग्राम होने के बाद हम पब्लिक के साथ सामने जाएंगे और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और सेंट्रल गवर्नमेंट की जितनी योजनाएं लोगों के लिए की, जो अनफॉर्चुनेट लोगों के पास नहीं पहुंचे, वो पहुंचाने का काम हम लोग करने जा रहे हैं। थैंक यू।